अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि छांदोग्य उपनिषदातला 5वा अध्याय, 5व्या अध्यायातले 10वा खंड चालू आहे आणि 10व्या खंडामधले 6 मंत्र झाले आणि त्या 5 प्रश्नाचं उत्तर हे याच्यामध्ये चालू आहे आपलं। आणि आपण 6वा मंत्र संपल्यानंतर आता आज 7वा मंत्र मी सुरू करतोय। त्याचा विषय असा आहे की जो जीवाचं जे कर्म असेल त्याच्याप्रमाणे त्याची गती असते। तेव्हा पुण्य केलेल्या जीवाची गती ही पुण्य लोकामध्ये जाते आणि ज्यांनी पाप केलं आहे त्याची पाप लोकात जाते। तेव्हा ह्या जीवांची कर्मानुरूप गती कशी आहे ह्याचं विवेचन ह्या मंत्रामध्ये केलेलं आहे। तेव्हा मंत्र असा आहे की तद्य इह रमणीय चरणा अभ्यासो ह यत्ते रमणीयाम योनिमापद्येन पद्येर ब्राह्मण योनी वा क्षत्रिय योनी वा वैश्य योनी वाथ य इह कपुय चरणा अभ्यासो हयत्ते कपुयाम योनिमाप देर चा देरं चा श्वयोनिम वा सुकर योनिम वा चांडाल योनिम इत्यादी। तेव्हा अर्थ असा याचा की ह्या अनुषयी जीवामध्ये जो उत्तम आचरण करणारा असतो तो शीघ्रातिशीघ्र उत्तम योनीस प्राप्त करतो। म्हणजे उत्तम योनी बद्दल सांगताना ते म्हणतात की असा तो ब्राह्मण योनीमध्ये किंवा क्षत्रिय योनीमध्ये अथवा वैश्य योनी त्याला प्राप्त होते। आणि जे अशुभ आचरण करणारे असतात त्यांना तत्काल अशुभ योनी प्राप्त होते। मग ती कुत्र्याची योनी असेल, सुकर योनी असेल, चांडाल योनी असेल इत्यादी, ही अधम निम्न स्तरातला देह त्याला अशुभ आचरण केल्यामुळे पापकर्माच्या कारणाने हे त्याला अशा प्रकारची गती मिळते। म्हणजे काही जणांना ऊर्ध्वगतीच नाहीये, ते इथल्या इथेच ते अधोगतीमध्ये जाऊन ते विविध पशु पक्षी किंवा कीटक किंवा मग चांडाळ अशा प्रकारच्या योनीत ते जातात आणि तिथे त्यांचं पुढचं जीवन सुरू होतं, असा याचा शब्दशः अर्थ आहे। तेव्हा अर्थ असा आहे कित्तत म्हणजे ह्या ठिकाणी त्या अनुषयी जीवामध्ये जिथे ह्या लोकात रमणीय शुभ चरणशील होत असतात ते शुद्ध आचारी जीव ज्यांचे रमणीय आचरणापासून उपलक्षित म्हणजे शुभचरणशील होत असतात ते शुद्धाचारी जीव ज्यांचे रमणीचरणापासून उपलक्षित म्हणजे शुभ अनुशय म्हणजे पुण्यकर्म, शुभ अनुशय म्हणजे पुण्यकर्म, असं पुण्यकर्म ज्याच्या माध्यमातून होत असतं त्यासच रमणीय चरण असं म्हणतात। आणि जे लोक क्रूरता, असत्य, कपट इत्यादीने युक्त असं त्यांच्या जीवनामध्ये आचरण करतात त्यांच्यामध्ये शुभानुशयाची सत्ता पाहण्यात येत असते। चंद्रमंडलाच्या भोगापासून शेष उरलेले आणि त्या पुण्य अनुशय म्हणजे कर्माने ते अभ्यास शीघ्रच ही रमणीयता, क्रूरता इत्यादीच्या अभावाने असलेल्या योनीस ते प्राप्त होतात। म्हणजे इथे यत शब्द जो वापरलाय ते क्रियाविशेषण आहे आणि आपल्या कर्माच्या अनुसार ते पुण्यकर्म केलेले असेल तर त्यांना ही ब्राह्मण योनी प्राप्त होते, क्षत्रिय योनी प्राप्त होते अथवा वैश्य योनी प्राप्त होते। अशा 3 वर्णामध्ये त्यांचा प्रवेश होतो। तर त्या 3 वर्णापैकी जसं पुण्याचं स्तर आहे त्याप्रमाणे त्यांना देहप्राप्ती होत असते। परंतु ज्यांच्या विपरीत जो म्हणजे कपूय चरण म्हणजे कपूय म्हणजे हे पापकर्माचं आचरण जिथे आहे तर असं जे कर्म आहे तिथे अशुभ अनुशय होत असताना ते शीघ्रच आपल्या कर्मानुसार कपुयोनिस म्हणजे अधस योनिस अधस प्रकारच्या देहामध्ये त्यांना ती प्राप्त होते। आणि मग कपुय धर्मसंबंधाने रहित होऊन अर्थात निंदनीय अशा त्या योनिसच ते प्राप्त होत असतात। आणि मग ते देखील आपल्या कर्माच्याच अनुसार कुत्र्याच्या योनीस, सुकर योनीस अथवा चांडाल योनीस प्राप्त होत असतात। म्हणजे हे जे काही इथे वर्णन केलेलं आहे
त्या वर्णनामध्ये कर्म जसं आहे तशा प्रकारचं देह मिळतो, हे असा सिद्धांत मांडलेला आहे. तेव्हा जो ब्रह्मकर्म करतो, जो ज्ञानप्रधान आहे आणि ज्याने भगवंताचं ज्ञान, भगवंताची भक्ती केलेली आहे, असा जो आहे पुण्यवान, किंवा ज्याने व्यवहार अतिशय उत्तम केलेला आहे, ज्याने पूर्ण आचरणामध्ये धन कमवलंय पण अत्यंत उत्तम अशा प्रकारचं हे आचरण ज्यांनी केलेलं आहे, किंवा ज्यांनी देशाचं रक्षण केलं आहे, शासन केलं आहे, अनुशासन केलेलं आहे, तर अशापैकी अशांना हे ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य अशा प्रकारचा त्यांना वर्ण प्राप्त होतो, असा देह प्राप्त होतो. आणि त्यांना उत्तम गती मिळण्याकरता एक फार छान संधी अशी पुन्हा एकदा जी मिळते, असं हे वर्णन केलेलं आहे. आता चौथा प्रश्नाचं उत्तर आता ह्याच्या पुढे दिलेलं आहे. चौथा प्रश्न काय आहे पहिल्यांदा ते पाहूया. आणि अशास्त्रीय प्रवृत्तीच्या लोकांची गती काय आहे, जे शास्त्राला सोडून आचरण करतात त्यांची पुढे गती काय आहे, अशा संदर्भामध्ये आता हे चतुर्थ प्रश्नाच्या उत्तराबद्दल हे सांगतात. तेव्हा प्रश्न काय त्याचं पहिल्यांदा पार्श्वभूमी बघू आणि मग मंत्र काय आहे आणि मंत्राचं विवेचन काय. तर परंतु ज्या शुभ आचरणशील द्विजाती आहेत ते जर आपल्या कर्मामध्ये स्थित राहून इष्ट आदी कर्म करणारे होत असतात, तर घटिका यंत्राच्या समान धूमादी मार्गाने पुन्हा पुन्हा येत जात राहत असतात. आणि जर त्यांना उपासनात्मक विद्येची प्राप्ती होऊन जात असते तर अर्ची आदी मार्गाने जात असतात. आणि ज्यावेळेस ते न उपासना करतात किंवा न इष्टादी शास्त्राच्या अनुसार कर्माचं अवलंबन करतात, तर त्यावेळेस काय होतं, तर त्यावेळेस हे पुढचा मंत्र सांगितला आहे की अथई तयोहो पथोर्न कतरेण अचनम तानी मानी क्षुद्राण्यस कृदाव अर्तिनी भूतानी भवंती जायस्व म्रियते स्वेत्येत तत्तृतीयं स्थान तेनासु लोकेन संपूर्यते तस्माज्जुगृप्सेत तदेश तदेव श्लोक. तेव्हा अर्थ असा आहे की ह्यापेक्षा अतिशय नीच प्रकारचं कर्म करणारा जो आहे त्यांच्यामध्ये कोणत्याही मार्गाला ते जात नाहीत, तर ते अतिशय क्षुद्र अशा स्थितीमध्ये असल्यामुळे ते पुन्हा पुन्हा हे येणारे जाणारे असे ते जीव होतात. आणि याच कारणाने त्यांना परलोक जो आहे त्यांच्यापासून परलोक भरत नाही. प्रश्न काय होता की बा इतके जीवांचं देह सोडतात ह्या भूलोकावर आणि ते दररोज लक्षावधी जीव जे आहेत ते आपला देहत्याग केल्यानंतर जर ते ऊर्ध्व दिशेमध्ये परलोकात जात असतील तर तो परलोक भरत का नाही, हा प्रश्न होता. तर ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे असं सांगितलेलं आहे इथे की जे त्याच्यामध्ये बहुतांशी लोक जे हे पापकर्म करणार आहेत, म्हणजे प्रमाण पापकर्म करण्याचं खूप जास्त आहे. आणि त्यामुळे त्यांना इथे या भूलोकातच त्यांना जन्म घ्यावा लागतो. आणि कसा तो जन्म आहे, तर तो कीटक आहे, तिर्यक म्हणजे पक्षी आहे किंवा पशु आहेत. तर या पशूंच्या देहाचा त्यांना प्राप्ती होते आणि ह्याच भूलोकातच त्यांची गती असते, म्हणून ते ऊर्ध्वलोकात जातच नाहीत आणि त्यामुळे तो परलोक जो आहे तो भरत नाही, हे सांगितलंय. आणि त्यामुळे ह्या संसाराच्या गतीची जी निर्भत्सना केली आहे की असा ह्या विषयासंबंधी मंत्र आता पुढे सांगितलंय, हा आता अर्थ सांगितला आहे की त्यामध्ये पूर्वोक्त अर्ची आदी आणि धूम आदी मार्गापैकी कोणत्याही एका द्वाराने जो जात नाही, म्हणजे तो ऊर्ध्व गतीच नाही त्याला, मग ती दक्षिणायन असो किंवा उत्तरायण असो, ही दोन्ही गती ज्याला प्राप्त होत नाहीत, कारण त्याचं कर्मच इतकं क्षुद्र आणि इतका पापकर्माने भरलेला आहे, तर तो ह्याच लोकामध्ये असतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये ज्या जीवांनी आपल्या देहाचा त्याग केला आहे, तर त्यांचं काय आहे, तर ते असे जीव होतात की त्याचं तात्पर्य असं आहे की ह्या दोनही मार्गाने ते पथभ्रष्ट होतात, पुन्हा पुन्हा जन्मतात आणि पुन्हा पुन्हा मरतात. याच भूलोकामध्ये जन्मतात आणि ह्याच भूलोकामध्ये मरतात आणि इथेच त्यांचं पूर्णपणे पुनरावर्तन होत असतं. तर त्यांना कुठल्याही प्रकारची धूम्र मार्गही नाहीये आणि त्यांना देवयानाचा मार्गही नाहीये. तेव्हा दक्षिणायन उत्तरायण ह्या दोन्हीच्याही मध्ये ते न राहता ह्या भूलोकातच ते राहतात आणि जन्ममरणाचं जे काही चक्र आहे ते इथेच त्यांचं चालू राहतं. तेव्हा
त्यांच्या या जन्म मरणाच्या अविच्छिन्न परंपरेचं ते अनुकरण करत असतात, असं हे सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा इथे असं आहे की इथेच जन्म घ्या आणि इथेच मरा, इथेच जन्मा आणि इथेच मरा, अशा प्रकारचं त्या जीवात्म्याचं इथे विडंबन होतं, ज्यामध्ये त्यांचा काल जो आहे तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये हा कितीही व्यतीत होत असला तरी त्यांना ऊर्ध्वगती मिळत नाही. त्यामुळे त्यांना कर्म करणे व त्याने सुंदर भोग भोगण्यासाठी त्यांना वेळ अपुरा असतो. त्यांना हे कळतच नाही की आपली ही क्षुद्रगती झालेली आहे, आपली अधोगती झालेली आहे, आणि ह्या पशुच्या किंवा पक्ष्याच्या किंवा ह्या कीटकांच्या जेव्हा तो जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला भगवंताचं स्मरण राहत नाही, त्याला पूर्ण व्यवस्थेचं स्मरण राहत नाही, आणि म्हणून तो केवळ भोग भोगत असतो. आणि त्या भोगामध्येच त्याला असं वाटतं की जीवन आपलं अतिशय सुंदर आहे, सुखाचं आहे असं वाटतं. कारण त्याला स्मृतीच नाहीये, त्याला हे कळतच नाही की हे जी काही स्थिती आपली झालेली आहे ही मात्र केवळ पापकर्मामुळे झालेली आहे, आणि या पापकर्मातून आपण मुक्ती कशी मिळावी अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा त्याच्यासमोर कधीही तयार होत नाही. अशी ही स्थिती आहे. तेव्हा या जन्ममृत्यूच्या परंपरेत हा जीवाचा जो प्रथम दोन मार्गाशिवाय हा तिसरा जो क्षुद्र जीवरूप हे तिसरे स्थान आहे. कारण की अशा प्रकारे हा दक्षिण मार्गगामी देखील फिरून तो परत येत असतो, आणि ज्ञान आणि कर्माचे अनाधिकारी तो असतो. त्यामुळे दक्षिण मार्गाने तिथे जाणे देखील त्याला होत नाही. म्हणजे दक्षिण मार्गाने कमीत कमी पापलोकात जाऊन पापाचं तरी क्षालन होईल, किंवा पुण्य लोकांमध्ये जाऊन पुण्याचं क्षालन होऊन मुक्तीची दिशा मिळेल, तर हे दोन्ही दिशा त्याला मिळत नाहीत. म्हणून त्याला परलोक मिळतच नाही, आणि अशांची संख्या खूप अधिक आहे, आणि ह्या कारणाने परलोक कधीही भरत नाही. हे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी हे सर्व विवेचन करताना त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तेव्हा आता उपर्युक्त प्रश्नापैकी पाचव्या प्रश्नाची व्याख्या ही पंचाग्नीद्वारा केली गेलेली आहे. पाचही प्रश्नाचं उत्तर ह्या पंचाग्नीचं जे विस्ताराने वर्णन केलंय त्या वर्णनामध्ये पाचही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते प्रावहरांनी श्वेतकेतूला दिलं. आणि मग या प्रथम प्रश्नाचं जे अपाकरण म्हणजे दक्षिण व उत्तर मार्गाचं वर्णन केलं आहे. त्यानंतर मृत्यू पावलेले जे उपासक आहेत ते कर्मठ यांना अग्नीमध्ये टाकणे हे एक समानच आहे, आणि तिथून पुढे त्यांचा विनियोग होत असतो. त्यापैकी आर्ची इत्यादी मार्गाने जात जात असतात, आणि दुसरे धुमादी मार्गाने जातात. नंतर उत्तरायण आणि दक्षिणायन असा 6-6 महिन्यास ते प्राप्त होतात. ते एक वेळ भेटून नंतर वियोगात जातात, आणि त्यापैकी एक तर संवत्सरास प्राप्त होतात, आणि दुसरे मासाभिमानी देवतापासून केवळ पितृलोकात जात असतात. अशा प्रकारे दक्षिण आणि उत्तर मार्गाची ही व्यावृत्तीची पण व्याख्या केलेली आहे, ज्यांचा अनुशय म्हणजेच कर्म क्षीण होऊन गेलेला आहे, आणि त्या जीवाची ह्या चंद्रमंडलापासून आकाशादी क्रमाने पुनरावृत्ती देखील दाखवून दिलेली आहे. तेव्हा या परलोकांच्या अपूर्तीचे म्हणजे तेनसो लोको न संपूर्यते असं प्रत्यक्ष हे श्रुतीच्या शब्दाने त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. कारण अशा प्रकारची ही संसार गती जी आहे ती अत्यंत कष्टदायक आहे, आणि त्यामुळे ह्या संसाराची घृणा केली पाहिजे. कारण जन्ममृत्यूने होणाऱ्या वेदनेच्या अनुभवाने ज्यांचा काल जात असतो ते क्षुद्रजीव नौकाहीन अगाध अशा सागराच्या समान ज्यास पार करण्यामध्ये ते निराश होऊन गेलेले असतात. ते अतिदुस्तर अशा त्या घोर अंधकारामध्ये प्रवेश करून दिले गेले जात असतात. या कारणाने अशा प्रकारची जी संसार गती ही मध्ये जुगुप्सा बिबित्सा म्हणजे घृणा केली पाहिजे त्याची. कारण हा जो घोर संसार महासागरामध्ये त्याचं पतन होऊ नये याचा अर्थामध्ये या पंचाग्नी विद्येची स्तुतीसाठी हा मंत्र केला आहे. तेव्हा ह्या पंचाग्नीचं संपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावं, आणि मग आपण या सर्व या पुनरावृत्तीचं सुद्धा आपण मुक्त व्हावं त्याच्यातून, असा या 8व्या मंत्रामध्ये संदेश आहे. पुढे आता 9वा मंत्र, त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या पतिताचं वर्णन केले आहे 9व्या मंत्रामध्ये. मंत्र असा आहे की स्तेनो हिरण्यस्य सुराम पिबंश्च गुरोस्ता अल्पमांस ब्रह्मा हा चैते पतंती
चबारः पंचमाश्चर्यं स्थैरती. अर्थ असा आहे की हे 5 प्रकारचे कोणते हे पतित आहेत आणि त्यांचा प्रभाव या समाजावर काय होतो. तर त्यांनी सांगितलं, सुवर्णाची चोरी करणारा, मद्य पिणारा, गुरुस्त्रीगामी, ब्रह्महत्यारा हे 4ही पतित आहेत. आणि 5वा जो आहे ह्यांच्याशी संसर्ग करणारा देखील तो तितकाच पतित आहे. असे हे 5 प्रकारचे पतित ह्या 9व्या मंत्रामध्ये वर्णन केलेले आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की जो सुवर्णाचा अर्थात ब्राह्मणाचे सोने चोरणारा, ब्राह्मण होऊन देखील जो मदिरा पितो आणि गुरुचे तल्प म्हणजे त्याच्या पत्नीसोबत सहवास करणारा आणि ब्रह्मा म्हणजे ब्राह्मणाची हत्या करणारा, असे 4 पतित आहेत. आणि 5वा जो आहे हो ह्यांच्याबरोबर ह्यांना साथ देणारा, ह्यांच्याबरोबर मैत्री करून त्यांच्याबरोबर राहणारा हा सुद्धा तितकाच हा पतित आहे. तेव्हा त्यांच्याबरोबर आचरण व्यवहार करणारा सुद्धा हा 5व्या पातळीचा हा पतित आहे. तेव्हा या पतितांना मुक्ती नाही. त्यांना पुढची गती आपण पाहिली आहे की ह्या पापकर्माची गती काय आहे हे आपण पाहिलं. आता हा विषय इथे संपून पंचाग्नी जे काही आपण सांगितलं ना, पंचाग्नीच्या माध्यमातून कशा कशा प्रकारचे हे अग्नी आहेत ते पाहिले आणि कशा कशा प्रकारची कर्माच्या अनुसार गती आहे याचे आपण विस्ताराने वर्णन केलं. आता त्याच्यानंतर उपसंहाराच्या मार्गामध्ये ही पंचाग्नी विद्येचं काय महत्व आहे. आता हे पंचाग्नी आपण अभ्यास केला तर या पंचाग्नीचं नेमकं महत्व काय आहे हे पुढच्या ह्या 10व्या मंत्रामध्ये सांगितलं आहे. तर मंत्र असा आहे की अथ हय एतानेवम पंचाग्निन वेद न सह तैरप्या आचरन् पाप पापमना लिप्यते शुद्ध पूगुत पुण्यलोको भवती य एवं वेद. किंवा अर्थ असा आहे की अशा प्रकारे या पंचाग्नी जो जाणत असतो तो त्याच्याबरोबर आचरण म्हणजे संसर्ग करताना देखील तो पापाने लिप्त होत नसतो. कारण या पंचाग्नीमध्ये जो अध्ययन करतो, प्रत्यक्ष पंचाग्नी करत असतो किंवा अनुभव घेत असतो, त्याचं संपूर्ण जो ज्ञान घेतो त्याला पापाचा स्पर्श होत नाही. तर तो शुद्ध, पवित्र आणि पुण्यलोकांचा भागीदार होत असतो. जो अशा प्रकारे जाणतो तो नेहमीच ह्याचं ज्ञान हे सतत त्याच्याकडे तो आपल्या धारणेत ठेवत असतो. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की परंतु जो उपयुक्त पंचाग्नी जाणत असतो तो त्या महापापियांच्या बरोबर आचरण व्यवहार करत असताना देखील त्याला पापाचा स्पर्श होत नाही. तो पापापासून अलिप्त असतो, तो अखंड शुद्ध असतो. कारण की त्या पंचाग्नी विद्येमुळे तो नेहमी अखंड पवित्र होऊन जात असतो. आणि ह्यामुळे पुण्यलोक, ज्यास ब्रह्मलोक असं म्हणतो आपण, तर त्या अशा प्रकारच्या पुण्यलोक, ब्रह्मलोक इत्यादी पवित्र लोकांची त्याला प्राप्ती होत असते. असा हा पुण्यलोक होऊन जात असतो. आणि जो की अशा प्रकारे जाणत असतो, अर्थात या 5 प्रश्नाद्वारे विचारल्या गेलेल्या त्या उपयुक्त समस्त विषयाचं ज्याला ज्ञान प्राप्त होतं, या विषयात जो जाणत असतो, तर त्याची ही द्विरुक्ती ह्या समस्त प्रश्नाचा निर्णय प्रदर्शित करण्यासाठी आहे. तेव्हा ह्या असं शेवटी त्यांनी उपसंहार केलेला आहे की ह्या पंचाग्नीचं ज्ञान जर प्राप्त केलं तर या पंचाग्नीच्या ज्ञानाने मनुष्य जो आहे या पुण्यलोकात जाऊन त्याला पूर्ण मुक्ती मिळते. हा त्याचा लाभ आहे. तेव्हा हा 10वा मंत्र अशा प्रकारे संपला. आणि अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील 5व्या अध्यायातील हे 10म खंड भाष्य जे आहे ते या ठिकाणी पूर्ण संपलेलं आहे. तेव्हा 10 खंड झालेले आहेत. आता त्या पुढचा हा 11दश खंड आपण पाहूया. तर तो 11दश खंडाचा आता विषय कोणता आहे ते आपण बघू. तर 11दश खंडाचा विषय असा आहे की ते देवतांचे अन्न आहे, देवगण त्याचे भक्षण करत असतात असे सांगून दक्षिण मार्गाने जाणाऱ्याच्या अन्नभावाचे प्रतिपादन येथे केले आहे. आणि क्षुद्र जंतुरूप संसाराची कष्टमयी गती देखील दाखवलेली आहे. तेव्हा त्या दोनही दोषांचा त्याग करण्याची इच्छा ही वैश्वानर संज्ञक हे भोक्तृत्वाची प्राप्तीसाठी
हा पुढील भाग जो आहे तो आपण आरंभ करत आहोत. आणि तिथे तू अन्नभक्षण करत आहेस, तू प्रिय तत्वास पाहत आहेस इत्यादी सूक्ष्म सूक्ष्म असलेल्या बिंदूस या ठिकाणी स्पर्श केलेला आहे आणि त्याचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. तेव्हा इथे जी एक आख्यायिका सांगितली आहे, ती आख्यायिका अशी आहे की ती सुलभतेने समजण्यासारखी आहे आणि त्याच्यापासून विद्या प्राप्त होण्यासारखी आहे. आणि तिथे उचित विधी सुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. असा हा संबंध विषय जो आहे तो या आपल्या पुढच्या या 11व्या खंडामध्ये आपण प्रारंभ करत आहोत. तेव्हा ही आख्यायिका काय आहे आणि या आख्यायिकेच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचा बोध होतोय हे आपण लक्षपूर्वक पाहूया. तेव्हा विषय आता पुढचा या आख्यायिकेचा असा आहे की औपमन्यव आदीचे आत्ममीमांसा विषयक प्रस्ताव आहे. म्हणजे इथे काही ऋषी कुमार आहेत आणि त्यांनी मीमांसेच्या संदर्भात इथे प्रश्न विचारलेला आहे. तेव्हा पहिला मंत्र या संदर्भात ते काय प्रश्न आहेत आणि कोणते कोणते ऋषिकुमार तिथे आलेले आहेत आणि त्यांनी हे प्रश्न काय विचारलेले आहेत ह्या संदर्भामध्ये हा मंत्र आहे. प्राचीन शाल औपमन्यवाः सत्ययज्ञ पौलुशीर इंद्रियद्युम्नो भाल्लवेयो जनः शार्कराक्षो बुडिल अश्वतरा अश्विस्ते हैते महाशाला महाश्रुतिया समेत्य मीमांसां चक्रू कोण आत्मा किम ब्रह्मेति असा तो प्रश्न आहे. तेव्हा या पहिल्या मंत्राचा शब्दशः अर्थ असा आहे की उपमन्यूचा पुत्र प्राचीन शाल, त्यानंतर पुरुषाचा पुत्र सत्ययज्ञ, भल्लवीच्या पुत्राचा पुत्र इंद्रद्युम्न, शर्कराक्षचा पुत्र जन आणि अश्वतराश्वचा पुत्र बुडिल असे हे 5 जण हे महाग्रस्त आणि हे परमश्रोत्रिय एकत्र येऊन ते परस्परांमध्ये विचार करू लागले की आमचा आत्मा नेमका काय कोण आहे आणि ब्रह्म हे काय आहे. आता इथे त्यांची जिज्ञासा कशाबद्दल आहे की आमचं आत्मस्वरूप आमचा आत्मा हा कोण आहे नेमका आणि ब्रह्मतत्व काय आहे, त्याचा आणि आत्म्याचा संबंध काय आहे. असे हे जे 5 पुत्र आपण पाहिले तर 5 पुत्र हे कोणते कोणते पाहिले आपण की प्राचीनशाल, सत्ययज्ञ, इंद्रद्युम्न, त्यानंतर शर्कराक्षचा जन आणि अश्वतराक्षचा बुडिल असा इतके 5 पुत्र पाहिले. आणि या 5 पुत्रांचा हा प्रश्न पाहिला की आमचा आत्मा कोण आहे आणि ब्रह्म काय आहे. तेव्हा या प्रश्नाचा जो आशय आहे तो आपण पाहू की ज्या नावाने प्राचीन शाल होता तो उपमन्यूचा पुत्र, म्हणजे त्याला औपमन्यव असं सुद्धा संबोधन करतात. पुरुषाचा पुत्र पौलुशी जो नामाने सत्ययज्ञ आहे, त्याचा पुत्र भल्लवी असे संबोधन करतात. आणि त्याचा पुत्र भल्लवेय असे ज्याचे नाम इंद्रद्युम्न असे त्याचे नाव आहे, जन अशा नाम असणाऱ्या शर्कराक्षचा पुत्र शार्कराक्ष आणि बुडिल नामक अश्वतराश्वचा पुत्र आस्ती कुटुंबी आणि विस्तृत शालाने युक्त आणि महाश्रोत्रिय असलेले हे श्रुत म्हणजे शास्त्र अध्ययन आणि सदाचाराने संपन्न असे हे होते. तेव्हा अशा प्रकारचे ते सर्वच कोणत्या तरी त्यानंतर मीमांसा म्हणजे विचार मंथन करू लागले. कशा प्रकारचे विचार करू लागले तर आमचा आत्मा कोण आहे आणि ब्रह्म काय आहे ही त्यांची जिज्ञासा होती. येथे आत्मा आणि ब्रह्म शब्दाचा परस्पर विशेषण आणि विशेष भाव आहे. ब्रह्म या शब्दाने श्रुती देह परिच्छिन्न आत्म्यास ग्रहण करण्यासंबंधीची ही जिज्ञासेचे या ठिकाणी निवारण केले आहे, म्हणजे समाधान केलं आहे. आणि आत्मा ह्या शब्दाने आत्म्यापासून भिन्न भिन्न आदित्यादी ब्रह्मच्या उपस्यात्वाचा निवृत्ती केलेली आहे, म्हणजे साधनेची इथे सिद्धी करत आहेत. आणि त्या कारणाने इथे 2 जे शब्द आहेत आत्मा आणि ब्रह्म हे दोनही संज्ञेची अभेद्यता असल्याने आत्माच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आत्मा आहे. तेव्हा सर्वात्मा वैश्वानर जो आहे तो ब्रह्म आहे आणि तोच आत्मा आहे अशा प्रकारची इथे सिद्धी दाखवत आहेत.
तेव्हा हा सिद्धांत जो आहे तो पुढे खंड 12 ते 17 ह्याच्यापर्यंत ह्याचं विवेचन पुढे चालू राहील. तेव्हा 17व्या खंडापर्यंत हा जो विषय आहे हा आत्मा काय आहे आणि ब्रह्म काय आहे आणि वैश्वानर ब्रह्म काय आहे हाच विषय या ठिकाणी सांगितला आहे. तेव्हा ह्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे की तुझे मस्तक पडून जाईल आणि तू आंधळा होऊन जाशील इत्यादी विधान केलेले आहे. ते हे कोणाकरता केलं आहे हा पण इथे विषय आहे. तेव्हा अशा संदर्भात हा आपण पहिला ही जिज्ञासा काय आहे या संदर्भामध्ये आपण हा पहिला मंत्र पाहिला. त्याच्यानंतर ह्या 12व्या खंडातला दुसरा मंत्र असा आहे की औपमन्य इत्यादीचे उद्दालकाजवळ जाणे. तेह संपादयांच क्रूर उद्दाल को वै भगवंतोय मारुणी ही संप्रतिम संप्रतिमा आत्मानं वैश्वानरमध्ये तम हंता भाग गच्छमेती तम हा भाजग्मू. अर्थ असा आहे की हे जे पूजनीय जे आहेत ते सर्व स्थिर केलेले जे अरुणाचा पुत्र उद्दालक आहे म्हणून ज्यावेळेस वैश्वानर आत्म्यास तो जाणत असतो आणि तो त्या कारणाने आम्ही सर्व जे ऋषीपुत्र आहेत आमच्याकडे जी जिज्ञासा निर्माण झाली आहे ते निश्चितच त्या अरुणाचा पुत्र उद्दालकाकडे निश्चितच हे ज्ञान आहे आणि ह्या कारणाने हे सर्व त्याच्याजवळ गेलेले आहेत. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की विचार केल्यानंतर कोणताही निश्चय न झाल्यामुळे या सर्व ऋषीपुत्रांनी म्हणजे पूजवारांनी असं संपादन केलं की आपला उपदेशक निश्चितच स्थिर केला पाहिजे. आणि ते म्हणाले की यावेळेस उद्दालक नावाचा प्रसिद्ध असलेला हा अरुणाचा पुत्र अरुणी म्हणजे तोच उद्दालक. यास आम्हाला तोच व्यक्ती आम्हाला अभिप्रेत आहे कारण तो ज्ञानी आहे आणि तो वैश्वानर आत्म्याची अधेयती म्हणजे स्मरण ठेवून म्हणजेच तो संपूर्णपणे त्यास जाणून घेत आहे. त्यामुळे आता त्याच्या समित आपण सर्व मिळून जाऊया आणि आपण निश्चय करू की त्या अरुणीजवळ झाल्यावर आपली जिज्ञासा परिपूर्ण होईल आणि म्हणून आपण त्यांना ह्या संदर्भामध्ये प्रश्न विचारूया असं त्या दुसऱ्या मंत्रामध्ये उल्लेख आहे. तेव्हा आता तिसऱ्या मंत्रामध्ये उद्दालकाचं हे औपमन्यवादीच्या सहित अश्वपतीच्या जवळ जाणे आणि त्याला विचारणे. तेव्हा मंत्र असा की सह संपादयांचकार पक्षंती मामिन्वे महाशाला महाश्रोत्रियास्तेभ्यो न सर्वम इव प्रतिपस्थे हंता हमन्या अभ्यु अनुशासनीती. म्हणजे त्याने असा निश्चय केला त्या सर्वांनी की हे परमश्रोत्रिय महाग्रस्त मला प्रश्न करतील ही त्याला जाणीव झाली आणि म्हणून तो सावधान झाला. हा अरुणीचा पुत्र जो उद्दालक आहेत आणि त्याने निश्चय केला की आता हे येणारे जे श्रोत्रिय महाग्रस्त आहेत ते मला प्रश्न करणार आहेत परंतु मी मात्र त्यांना पूर्णपणे दाखवू शकलो नाही तर आपण दुसरा काहीतरी उपदेश त्याला करू असे विचार त्या अरुणीच्या मनामध्ये येत होते. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की त्या अरुणीने असं पाहिलं की त्यास अनेक प्रकारचे प्रयोजन समजून जे चित्तामध्ये जे स्थिर केलं आहे कशा प्रकारे सिद्ध केलेलं आहे की हे जे येणारे जे महाग्रस्त आणि परमश्रोत्रिय हे मला वैश्वानराच्या संदर्भात हे प्रश्न विचारण्यासाठी येणार आहेत परंतु मी ह्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर संपूर्णपणे जाणत नाही म्हणून उचित असे राहील की आपण उत्तर देऊ शकत नसल्यामुळे आपण यावेळेस त्यांना दुसऱ्याच कुठल्या तरी उपदेष्टाच्यासाठी अनुशासन करेन अशा त्यांना दुसराच हा उपदेशक त्यांना आपण दाखवून देऊ असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने असा निश्चय करून मग पुढचा मंत्र असा आहे चौथा मंत्र की तान्नोवाच अश्वपतीर्वै भगवंतो यै कैकहा संप्रतिम आत्मानं वैश्वानरमध्येति तम हंताभ्याग अच्छेमेति तम हंता भाग अगच्छमेति तम हाभ्या जगमुह. अर्थ असा आहे की त्यांनी असं सांगितलं की हे पूजनीय गण यावेळेस कैकेय कुमार अश्वपती या वैश्वान संज्ञक आत्म्यास उत्तम रीतीने जाणत आहे आणि आपण त्याच्याजवळ जाऊ असे म्हणून तो त्यांच्याजवळ त्यांनी त्या ठिकाणी घेऊन गेला. तेव्हा आशय असा की हे भगवान यावेळेस केकेयाचा पुत्र अश्वपती नाव असणारा हा जो केकेय हा वैश्वानर आत्म्यास
अत्यंत उत्तमपणे तो जाणतो आहे, तेव्हा त्याच्याकडे आपण जाऊया आणि त्याच्यापासून आपण ज्ञान घेऊया, असं तो अरुणी त्या 5 पुत्रांना असं म्हणतो. आणि मग अश्वपतीच्या जवळ ते जातात. गेल्यानंतर पुढचा मंत्र आहे, अश्वपतीद्वारा ह्या सर्व मुनींचं स्वागत होतं. तेव्हा त्या संदर्भातला 5वा मंत्र असा आहे की तेभ्यो ह प्राप्तेभ्या पृथक गर्हाणी करश्यांचकार सह प्रातः संजिहान उवाच नमेस्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपो नाना हिताग्निर विद्वानः स्वैरी स्वैरिणी कुतो यक्षमणो वै भगवंतो हमस्मि यावदे कैकस्मा ऋतिज्वे धनम दास्यामि तद भगवत भयो दास्यामि वसंतु भगवंत इति. अर्थ असा आहे की आपल्याकडे आलेल्या ह्या सर्व ऋषींचं राजाने प्रत्येकाचे स्वतंत्रपणे सत्कार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच त्यांनी सांगितले की माझ्या राज्यामध्ये कुणीही चोर नाहीये, न कोणी अदाता आहे, न मद्यप आहे, न अनाहाती अग्निही, न अविद्वान आहे आणि न परस्त्री गामी आहे. तर मग मग ही कुलटा स्त्री आली तरी कुठून, असा तो प्रश्न तो राजा त्यांना विचारतो. म्हणजे हे पूज्यगण, मी देखील यज्ञ करणार आहे, मी सुद्धा एक एक ऋत्विकास जितके धन देईन तितकेच मी आपल्याला देखील धन देईल. त्या कारणाने आपण लोक आता इथेच थांबावे आणि उद्या मला सकाळी भेटावे. अशा प्रकारचा तो त्या पंच ऋषी आणि अरुणीला सांगतो. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की आपल्याजवळ आलेल्या त्या ऋषींचा राजाने पुरोहित आणि सेवकास भिन्न भिन्न रीतीने सत्कार केला आणि दुसऱ्या दिवशी राजाने प्रातःकाली उठताच त्यांच्या समीप जाऊन अत्यंत विनयाने सांगितलं की आपण सर्व माझ्याकडून हे धन ग्रहण करावे. तेव्हा त्यांच्याकडून निषेध झाल्यावर त्याला असा विचार आला की निश्चितच हे सर्व माझ्यामध्ये काही दोष पाहूनच असे करत असावेत, कारण त्यांनी आपल्या सदाचाराचे प्रतिपादन करण्याच्या इच्छेने जे सांगितलं की माझ्या राज्यात कोणीही चोर नाही, दुसऱ्याचे धन अपहरण करण्याची वृत्ती नाही, न कोणी कदरीव आहे, न विपुल धन असताना सुद्धा दान न करणारा आहे, ना कोणी द्विज श्रेष्ठ मद्यपान करणारा नाही, न 100 गायी असणारा हो अनाहताग्नी आहे, न आपला अधिकाराच्या अनुरूप कोणी अविद्वान आहे, न कोणी स्वैराचारी आहे, न परस्त्रियेच्या प्रति गमन करणार आहे. तेव्हा स्वैरिणी पण कशी काय असू शकेल. अर्थात कोणीही दुराचरणी स्त्री असणे इथे संभवतच नाही. आणि त्यानंतर असं हे सांगितल्यावर आम्ही धनाचे अभिलाषी नाही असं समजून हे लोक थोडे देखील हे धन घेत नाहीत. त्यांनी जेव्हा धन देण्याकरता त्याच्यासमोर ही पूर्ण दक्षिणा मी सर्व ऋत्विकांना मी देत असतो, तसे तुम्ही सुद्धा माझ्याकरता अतिशय सन्माननीय आहात म्हणून जेव्हा दक्षिणा देण्याचं त्यांनी आयोजन केलं त्यावेळेस ते सर्व ऋषी म्हणाले की आम्ही धनाचे अभिलाषी नाहीत असं समजून हे लोक थोडे देखील धन हे घेत नाहीत. असं पाहून तो पुढे म्हणतो राजा की हे पूज्यगण, काही दिवसामध्ये मी यज्ञानुष्ठान करणार आहे आणि त्यावेळेस मी धनाचा संकल्प केला आहे आणि त्यावेळेस शास्त्राच्या अनुसार मी जेवढे जेवढे धन एकेका ऋत्विकास देणार आहे अगदी तेवढेच धन मी आपणास देखील देईन. त्यामुळे आपण सर्व इथेच थांबून माझा यज्ञ पाहावा. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि त्या विनंतीला तुम्ही मान द्या आणि त्या विनंतीप्रमाणे आम्ही तुम्हाला हे सगळ्या प्रकारचा लाभ देऊ असं हे एक प्रकारे आमिषच म्हणा हे त्या सर्व ऋषीपुत्रांना तो राजा सांगतो. तेव्हा आता पुढचा मंत्र असा आहे की अश्वपतीच्या प्रती हे मुनींची जी प्रार्थना आहे ती काय आहे. आता हे मुनी त्यांना प्रार्थना करा. आधी अश्वपती त्यांना म्हणाले की तुमचं स्वागत आहे, तुम्ही दक्षिणा घ्या आणि आम्ही इतर ज्या ब्राह्मणांना ज्याप्रमाणे मी देतो त्याचप्रमाणे मी तुम्हाला देतोय आणि तुम्ही जे इथे आलेले आहात तेव्हा तुम्हाला सांगतो की माझ्या राज्यामध्ये सर्व काही उत्तम आहे, कोणी स्वैराचार करणारं नाही, कोणी दुराचार करणारं नाहीये. तेव्हा तुमच्या मनात जर प्रश्न आला असेल किंवा इथली गोष्ट काहीतरी आपण तपासून घ्यावी, परीक्षा घ्यावी, तर इथे उलटा स्त्री नाहीच आहे तर तुम्ही काय पाहणार, अशा प्रकारे सांगत नंतर त्यांना त्यांचं म्हणजे प्रसन्न करण्याकरता म्हणून भरपूर दक्षिणा देण्याकरता त्यांनी त्यांच्या समोर हे निवेदन केलं.
आणि ते केल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची दक्षिणा घेतली नाही आणि आम्ही धनाचे अभिलाषी नाहीत अशा प्रकारचं सांगितल्यावर मग त्या अश्वपतीच्या प्रती मग पुढे मुनींनी सांगितलं की आम्ही कशा करता आलो आहेत, म्हणून मुनींनी आता अश्वपती राजाला ही प्रार्थना केली. तर ती प्रार्थना काय आहे ते आपण पाहूया की मंत्र 6 ते हो चुर्येन हैवार्थेन पुरुषश्चेर तम हैव वदेदात्मानम एव एमं वैश्वानरम सम प्रत्यध्येशी तमेव नो ब्रुहिती. ते म्हणाले की ज्या प्रयोजनाने कोणी पुरुष म्हटला जात असतो त्यास आवश्यक आहे की आपण त्यास प्रयोजनासंबंधी सांगावे. यावेळेस आपण तर वैश्वानर आत्मरूपाने संपूर्णपणे जाणत आहात, तेव्हा आम्ही सर्व ह्या त्या वैश्वानर आत्मरूपाच्या संदर्भात संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्याकरता आपल्याकडे आलेलो आहे. तेव्हा आपण आम्हाला ह्या संदर्भातलं आकलन करून त्याचं वर्णन करावं. अशा प्रकारची प्रार्थना ही हे सर्व ऋषीगण जे आहेत हे त्या राजाला करतात. तेव्हा त्या मंत्राचा आशय आहे की की हे सर्व जे ऋषीमुनी जे आहेत हे त्यांना म्हणाले की ज्या अर्थाबद्दल म्हणजे ज्या प्रयोजनाने कोणी पुरुष कोणापाशी जाऊन त्यास आपले हे प्रयोजन सांगितले पाहिजे की माझ्या येण्याचे प्रयोजन दाखवून दिले पाहिजे, हेच ते काही ऋषीचं लक्षण आहे. म्हणजे पहिल्यांदा ऋषी कोणाला म्हणता येईल की जेव्हा ते कुठे कोणत्या आश्रमात किंवा कोणत्याही राज्यात जातात तेव्हा जाण्याचा त्यांचा काय प्रयोजन आहे, काय उद्देश आहे, हे त्यांनी नेहमी स्पष्टपणे सांगणं हे त्या सत्पुरुषाचं लक्षण आहे. तेव्हा हे हे ह्याच बाबतीत आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे की आम्ही इथे काय आलो आहे, आमचं प्रयोजन येण्याचं काय आहे तेच आम्हाला सांगायचं आहे. तेव्हा हे सर्व सांगणं हेच सत्पुरुषाचा असा नियम असल्यामुळे आम्ही लोक देखील इथे वैश्वानरासंबंधी जाणण्याच्या इच्छेने येथे आलो आहोत. तेव्हा यावेळेस आपण ह्या वैश्वानर आत्म्यास परिपूर्णपणे यथायोग्य रीतीने आपण जाणत आहात याचं आम्हाला माहिती मिळाली आहे आणि त्या कारणाने आम्हासाठी हां तेव्हा यथायोग्यपणे आपण जाणत आहात हे आम्हाला कळाल्यामुळे त्या कारणाने आम्हासाठी तुम्ही आता ह्या वैश्वानर आत्मा काय आहे या संदर्भामध्ये आपण ज्ञान द्यावं असं आमची विनंती आहे. तेव्हा त्या वैश्वानर आत्म्याबद्दल आपण अवश्य वर्णन करावं अशा प्रकारची प्रार्थना ते सर्व ऋषीमुनी त्या उद्दालकाला करतात. आणि मग राजाच्या प्रती ही मुनींची जी काही प्रार्थना आहे त्याच्या संदर्भात पुढे हा जो मंत्र आहे तो असा आहे की अशा प्रकारे मुनींनी त्यांना त्या राजांना सांगितल्यानंतर मंत्र असा आहे की तान्हो वाच प्रातर्वहा प्रतिवक्तास अस्मिती तेह समित्पाणाय पूर्वाह्णे प्रतिचक्रमिरे तान्हानुपनी यैवैत तद उवाच. ते अश्वपती त्या मुनींना म्हणाले की बरं ठीक आहे, मी प्रातःकाली आपल्या सर्वांना या प्रश्नाचं उत्तर निश्चितच देईन. तेव्हा आपण रात्री आता विश्रांती करावी आणि उद्या सकाळी पहाटे तुम्ही यावं, मी ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. त्यानुसार दुसऱ्या दिवशी ते मुनी पूर्वाह्नामध्ये, म्हणजे पूर्वाह्न हा काळ आहे, जसं माध्यान्ह आपण म्हणतो किंवा अपराह्न म्हणतो तसं पूर्वाह्न म्हणजे सकाळच्या सूर्योदयाच्या नंतरचा काळ जो आहे तो पूर्वाह्न काळ. तर त्या पूर्वाह्न काळामध्ये हातामध्ये संविधा घेऊन राजाच्या जवळ ते गेले. म्हणजे ही पद्धत होती की ज्यावेळेस एक शिष्य म्हणून जाण्याचा प्रयत्न व्हायचा तेव्हा संविधा घेऊन शरण जाऊन गुरुकडून आपल्या ज्ञान घ्यावं. आणि तेथे उपनयन न करताच राजाने त्यांना हा उपदेश केला. आता काय उपदेश केला काय नाही आपण विस्ताराने पुढच्या रविवारी पाहूया आणि आपण त्याचं समाधान काय काय करतात राजा त्याचा आपण अवश्य अभ्यास करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.